माय व्हिलेज माय फार्म, माझा गाव माझी शेती या चॅनलवर मी आपलं स्वागत करीत आहे. मित्रांनो, ही आपल्याकडची शेळी आहे, ही पहा. आणि हिला 2 पिलं झाली होती. त्यापैकी एक आज मेलेलं आहे आणि दुसरं हे पहा इथं आहे. मी धरलं ह्याला, हे पहा, हे दुसरं आहे, हे पहा. ती शेळी बोलवते तिला. हे आज आणि हे बाजूचं दिसतंय, हे तिचं दुसरं पिलू आहे पहा. आणि सुरुवातीपासून हे सदृढ आहे, चांगलं आहे, निकोप आहे. हे पहा, हे पहा, हे चाललं आहे इकडं. तर मला असं सांगायचं आहे की या शेळीनं काय केलं, सुरुवातीपासून तिला दूध कमी असल्यामुळं तिनं या एकाच पिलाला पाजलं आणि या दुसऱ्या पिलाला ती पाजत नव्हती. आम्ही त्याला शेळीला ह्या पिलाला बाजूला घेऊन आम्ही तिला पाजत होतो. आम्ही ती असं म्हणजे शेळीनं स्वतःहून पाजणं वेगळं आहे आणि आपण काही वेळेला आपलं चुकू शकतं. पिलू लहान आहे, ते थोडं मोठं झालं असतं तर तिनं गवत वगैरे खाऊन ते व्यवस्थित होऊ शकलं असतं, पण थोडं टाळाटाळ झाल्यामुळं हे पिलू मेलेलं आहे आज. असं व्हायचं कारण असं आहे की शेळ्यांमध्ये सुद्धा, जनावरांमध्ये सुद्धा एक उपजत वृत्ती आहे की त्यांच्या जर हे लक्षात आलं की आपल्याला या 2 पिलांना दूध आपण पुरवू शकत नाही, तर ती अशा वेळेला एकच पिलाला पाजून दुसरं पिलू मेलं तरी चालेल, पण एकच पिलू ती जगवायचा प्रयत्न करते. दोन्ही पिलं मरण्यापेक्षा एक पिलू जगवणं हे त्यांना सोयीस्कर वाटतं. फार मोठं हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ही दुसरी वेळ आहे मित्रांनो असं घडलेलं आहे. ठीक आहे मित्रांनो, असे बारकावे हे आपल्याला लक्षात येतात. यासाठी आपल्याला लक्ष देऊन पाहावं लागतं. ठीक आहे, धन्यवाद.